श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. बी. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 111. बोधवचने समाधान. त्यातील पुढील भाग 41 नंबर. जे बदलणारे आहे त्यापासून कायम असे समाधान कसे मिळेल? 42. आपल्या मनासारख्या गोष्टी घडून आल्या तरी आपले असमाधान कायम राहतेच आणि 10 माणसांना त्यांच्या असमाधानाचे कारण आपण विचारले तर ती माणसे 10 निरनिराळी कारणे सांगतील. यावरून असे दिसते की जगातली कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही. समाधानाचे शास्त्र निराळेच आहे, ते प्रपंचापासून शिकता येत नाही. 43. आज आपल्याला जी स्थिती नाही तिच्यामध्ये समाधान आहे ही आपली नुसती समजूत असते. 44. तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन काही वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचे असते. 45. ज्याच्याजवळ अगदी थोडे आहे त्याच्यापासून तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत प्रत्येकाजवळ काहीतरी कमी असणारच. पण मजा अशी आहे की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे, म्हणून त्याचे दुःख कायम राहते. 46. हरिश्चंद्र, प्रल्हाद वगैरे मोठमोठ्यांचा किती छळ झाला, पण त्यांची निष्ठा बलवत्तर असल्यामुळे ते त्याच्यातून पार पडले. आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी, तिच्यामुळे आपले समाधान राहील. 47. सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला जो पाहील त्यालाच समाधान मिळेल. 48. ज्या घरात समाधान तेथे भगवंताचे राहणे जाण. 49. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने 1 वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय आहे ते खात्रीने कळेल. 50. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. 51. सदाचरणाने राहणाऱ्या माणसाला खर्च कमी लागतो, कारण समाधानाने पोट भरले की अन्नही कमी लागते. 52. घेण्यापेक्षा देण्यामध्ये फार समाधान आहे, शिवाय घेण्याला अंत नाही. कितीही मिळाले तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते, पण आपले सर्व दिले की देण्याला अंत आला, म्हणून त्यामध्ये समाधान आहे. शिवाय आपण उपाधीने झाकलो गेलो आहोत. एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरूप प्रकट होईल, तेथे खरे समाधान होते. 53. व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणण्यासाठी चित्त स्थिर पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली? सध्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या आहेत, पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही. 54. देहाचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे, म्हणून माणसाने मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे, म्हणजे त्याची प्रकृती चांगली राहून त्याचे आयुष्य वाढेल. 55. परिस्थिती सारखी बदलत असते, म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीमध्ये सुखाचे होईलच याची खात्री नाही, म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. 56. प्रपंचाबद्दल काही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा असा मनुष्य भेटावा असे वाटते, त्याच्या मागे सारे जग लागेल. 57. आपल्या जीवनात सहजता हवी, सहजतेमध्ये समाधान आहे. 58. जेथे असमाधान फार असते तेथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. याच्या उलट जेथे खरे समाधान आहे तेथे चांगल्या शक्ती मदत करतात. 59. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे. 60. मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते, त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहायला लागणारे समाधान तो आपल्याला देत असतो, ते घ्यायची आपली लायकी पाहिजे. पुढे आहे 11 नंबर. परमार्थ
ही बोधवचने. 1. परमार्थ म्हणजे उदासपणा नव्हे. परमार्थात सावधानता पाहिजे. खरा साधक अत्यंत बिचकून वागतो. प्रत्येक गोष्टीत तो भिवून वागेल. 2. परमार्थ शरीरात भिनला पाहिजे. रोमारोमात बांधला पाहिजे. 3. काही खेळ जसे एकट्याने खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागते, पण या अभ्यासात त्याचीही जरूर नसते. 4. परमार्थ हा समजुतीचा आहे. उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहण्याने जास्त फायदा होईल. 5. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा आहे. 6. जगात आणि लौकिकात आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही. भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदा होईल. आपण अडाणी झाल्याशिवाय म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही. 7. शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. 8. परमार्थात जो जाणता तोच खरा नेणता होय. 9. परमार्थात बाहेरचे ऐश्वर किती आहे याला महत्त्व नसून वृत्ती स्थिर होण्याला महत्त्व आहे. 10. एकाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले. दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याचे महत्त्व आहे. तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याचे महत्त्व आहे. 11. परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज रीतीने करता येतो, पण सोपा आहे म्हणून कोणीच करीत नाही. 12. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे. 13. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता. बापाने मुलाला पहिल्याने घोट्या इतक्या पाण्यात आणले, नंतर ढोपरा इतक्या पाण्यात आणले, नंतर थोडे आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुलाला आत पाण्यात खेचून घेतले. त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात. आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे. 14. व्यवहारामध्ये उगीच कोणाला फसू नये, कशाला भुलू नये. परमार्थ हा जसा बावळ्या माणसाचा नाही तसा तो लबाड आणि भोंदू माणसाचाही नाही. 15. प्रपंचामधल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे. 16. ज्याला व्यवहार फारसा कळत नाही त्याला परमार्थ सोपा जातो. 17. एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते, पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते, त्याचप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. आपला खरा ओढा विषयाकडेच आहे. 18. परमार्थ हा आपल्यासाठीच असल्यामुळे तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावे आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले तर मात्र केल्याशिवाय राहू नये. 19. परमार्थी माणसाने दैन्यवाने राहायचे कारण नाही. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी, पण उद्या जर उपास पडला तर आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. 20. हट्टी आणि व्यसनी माणसे मला एक प्रकारे आवडतात. त्यांचे मन त्यांना सांगते की मुलाबाळांचे नुकसान होत आहे, पण तरी आपले व्यसन ते निश्चयाने सोडित नाहीत. हाच निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला. 21. जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला. 22. परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो. तो दुधाचा रतीब का लावतो? छे, भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो, परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो. 23. परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो निव्वळ स्वतः करता आहे. 24. सदाचरण अवश्य असावे. पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड
त्याप्रमाणे परमार्थाला सदाचरण आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे, परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकेच खरे. 25 परमार्थ करणाऱ्याने कोणाचे अंतःकरण दुखवू नये आणि भगवंताचे नामस्मरण करावे. 26 काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय. 27 आजारी माणसाने नुसते पडून राहावे, पण औषध मात्र नियमाने घ्यावे. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात, अर्थात औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे. एखादा मोठा राजा जरी झाला तरी दासीला औषध देऊन काही त्याचा रोग बरा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्याला स्वतःलाच करायला पाहिजे. 28 परमार्थामध्ये अगदी ज्याचा तोच असतो. तुकाराम बुवांच्या विमानामध्ये जागा नव्हती असे नाही, त्यामध्ये त्यांची बायको जाऊ शकली असती, पण तसे शक्य नसते. 29 मनुष्य प्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे, म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. 30 दरवाजा आणि खिडक्या हे जसे घराचे साधन आहे किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसे साधन आहे, त्याचप्रमाणे परमात्मा साधण्यासाठी म्हणजे परमार्थासाठी प्रपंच साधन आहे. नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. पुढील बोधवचने आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.